नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी बनवते लसूण शेव. तर ही बघा किती मस्त दिसत आहे, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेली आहे एकदम. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी त्यासाठी सुरुवातीला 250 ग्राम बेसन घेतलेलं आहे. आता त्याला व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन चाळून घेतल्याने याच्यामध्ये एक पण गुठली राहत नाही आणि व्यवस्थित ज्या वेळेला आपण शेव बनवू तर व्यवस्थित होते. आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. ओवा घातला तर बेसन असतं तर ते पचायला हलकं जातं. आणि यामध्ये मी घातलं चवीनुसार मीठ. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे जास्त मसाले वगैरे घातलेले नाही आहेत. आता यामध्ये मी 2 चमचे गरम तेल घालते. तेलसुद्धा आपल्याला गरमच वापरायचं आहे, थंड तेल यामध्ये घालायचं नाही आहे. गरम तेलाने आणि यामध्ये पाणी जेव्हा आपण घालू ते पाणीसुद्धा आपल्याला गरमच वापरायचं आहे, कारण ज्यावेळेला आपण गरम तेल आणि गरम पाणी वापरतो त्यावेळेला शेव एकदम खुसखुशीत होते आणि जास्त वेळ नरम होत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला गरम पाण्यातच व्यवस्थित करायचं आहे सर्व. आता बघा मी थोडं थोडं गरम पाणी घालून याला मळून घेते व्यवस्थित. अशा प्रकारे तुम्ही एकदम घरच्या घरीच शेव बनवू शकता. आणि मी ही वाली शेव लहान मुलांच्यासाठी बनवते आहे, त्यामुळे मी यामध्ये मसाले बिलकुल घातलेले नाही आहेत. अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी मिरची पावडर, हळद आणि जिरा पावडर वगैरे घालू शकता. आता यामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागेल त्या अंदाजे आपण याला थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एकदाच पाणी नाही घालायचं. एकदाच जर आपण पाणी घातलं तर बेसन एकदम पातळ होईल त्यामुळे, आणि बेसनमध्ये जास्त पाण्याची गरज नसते. त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून जसं गरजेच्यानुसार पाणी यामध्ये घालून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि बेसन पीठ हे जास्त चिकट असतं तर यामध्ये आपण नंतर थोडंसं तेलसुद्धा वापरणार आहोत. आता यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तेल टाकते आणि याला व्यवस्थित परत मळून घेते, जेणेकरून हे थोडं चिकटपणा कमी करेल आणि व्यवस्थित त्याचा गोळा बनेल. हे बघा अशा प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बेसन पीठ हे खूप जास्त चिकट असतं त्यामुळे याचा एकदम पसारा होऊन जातो. तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मी आता याला मळून घेतलेलं आहे. बघा जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, तर अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे बघा साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये मी शेवचा प्लेट टाकलेली आहे आणि अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण साच्यामध्ये घालून घेऊयात. अशा प्रकारे एकदम तुम्ही घरच्या घरीच एकदम मार्केटसारखी शेव बनवू शकतात, ते पण अगदी 15 मिनिटामध्ये, कारण याला वेळसुद्धा लागत नाही. अशा प्रकारे आपण आता यांना व्यवस्थित शेव काढून घेऊयात. तर बघा मी गरम तेल करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला एक गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे की आपल्याला गरम तेलामध्येच शेव फ्राय करायचे आहे. तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे, कारण ज्या वेळेला आपण कमी गरम तेलामध्ये शेव बनवतो तर शेव एकदम नरम होऊन जाते. त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला याला फ्राय करायचं आहे आणि याला फ्राय करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. हे बघा आता अशा प्रकारे मी साच्याने शेव गरम तेलामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूने आपल्याला 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे, जास्ती फ्राय करायची गरज नाही आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही बेसन पीठ मळता त्यावेळेला यामध्ये हळद टाकू नका, कारण हळद टाकली तर शेव एकदम डार्क दिसेल आणि ते दिसायला चांगले दिसणार नाही. त्यामुळे हळद यामध्ये टाकूच नका मी म्हणेन. आता बघा अशा प्रकारे आपल्याला आलटून पालटून दोन्ही बाजूंनी 2-2 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे. आपली शेव एकदम तयारच आहे, एकदम मार्केटसारखी. आता याला मी काढून घेते, जास्त फ्राय करायची गरज नाही आहे. तर शेव आपली फ्राय करून झालेली आहे आणि असे प्रकार मुलांना खूप आवडतात. लहान मुलं जर घरामध्ये असतील तर त्यांना मार्केटचं सगळं देण्यापेक्षा घरच्या घरीच बनवून द्या, मुलंसुद्धा खुश होतील आणि बाहेरचं कोणती गोष्ट खाण्याची जिद करणार नाहीत, कारण बाहेरची जी आपण गोष्ट विकत घेतो तर ती जरुरी नाही आहे की हेल्थसाठी चांगलीच असेल, पण आपण घरच्या घरी बनवतो तर लहान मुलं आवडीने खातात आणि त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा नुकसान नसते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच बनवा, मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल. हे बघा आता शेव मी अशी बनवून घेतलेली आहे. तर मी परत सेकंड बॅचसुद्धा यामध्ये घालून घेते आहे.
तेल ज्या वेळेला आपल्याला गरम करायचं आहे तर लक्ष ठेवायचं की हाय फ्लेमच करायचा आहे. फ्लेम अजिबात आपल्याला स्लो करायची नाही आहे. हाय फ्लेमवरती फ्राय करणार तर जास्त वेळ लागणार नाही आणि एकदम खुसखुशीत क्रंची होतात ही शेव घरच्या घरीच. आणि कोणतं फेस्टिवल असेल, दिवाळी वगैरे असेल तर तुम्ही बनवू शकता. हे बघा मी सेकंड बॅचसुद्धा यामध्ये घातलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरीच मस्त शेव तयार करू शकता. आणि कोणी म्हणणारसुद्धा नाही की तुम्ही घरीच बनवलेली आहे. एकदम मार्केटसारखी लागते चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा मार्केटसारखी दिसते एकदम. तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा. तुमच्या घरच्यांनाही सगळ्यांना खूप आवडेल. आणि बाहेरून कोणतीही गोष्ट भरण्याचं झंझट वगैरे नाही आहे. मग जेव्हा भूक लागेल तर थोडी थोडी घेऊन आपण खाऊ शकतो. कारण छोट्या छोट्या भूकसाठी तर हे ठीक आहे. कारण आपण जास्त पोट भरून तर नाही, पण थोडी थोडी भूक लागली असेल छोटी छोटी तर त्यासाठी आपण हे थोडं थोडं मुठ्ठी भरून खाऊ शकतो. आता बघा हे पण बॅच फ्राय करून झालेली आहे तर यालासुद्धा मी काढून घेते आहे. अशा प्रकारे आपली शेव बनवून तयार झालेली आहे. हे बघा एकदम मस्त दिसते ना मार्केटसारखी. तर आपली शेव बनवून झालेली आहे. तर हे बघा मी तोडूनसुद्धा तुम्हाला आता दाखवते आहे कशी एकदम मस्त तुटत आहे आणि क्रिस्पी एकदम झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम घरच्या घरीच बनवू शकता. एकदम मस्त एक नंबर भन्नाट रेसिपी आहे. हे बघा दिसते ना एकदम मार्केटसारखी एक्झॅक्ट. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.